भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। मी कधीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे। तर वाल्मिक कराड आणि गँग हे गंभीर प्रकरण आहे। वाल्मिक कराडनं गँग तयार करण्याचं काम केलं। या गँगवर मोक्का लावण्यात यावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली। तसंच बीडमध्ये काही पतसंस्था बुडाल्या, त्यात वाल्मिकचा संबंध होता असा आरोपही सुरेश धस यांनी केलेला आहे। वाल्मिक कराड यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गँग्स तयार करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेले आणि ह्या गँग सर्वच्या सर्व मोकाच्या अंतर्गत या जेवढ्या गँग आहेत या सगळ्याच्या सगळ्या मोकामध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेलमध्ये जे होतंय, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु अगदी मुंबईच्या सलमान खानपर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार या गँगकडून होऊ शकतो, हे मी जबाबदारीनं बोलतो। मी आतापर्यंत आका आणि आकाच्या आका म्हणत होतो। आकाबद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो। आका ह्याच्यात सगळ्यात आहे। आका अंदर आएगा, अंदर आने के बाद फिर चौकसी होंगी और चौकसी के बाद जिसका भी नाम आएगा उसका भी आएगा। नहीं आया तो बहुत अच्छा हुआ। मी कुठं राजीनाम्याची मागणी केली? अजून मी नाही राजीनामा। तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मी कुठं केली? बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता तपासाला वेग आलेला आहे। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने आज सीआयडी तपासणार आहे, कारण विष्णू चाटेच्या मोबाईलवरून कंपनीच्या मॅनेजरकडे 2 कोटी खंडणी मागितली होती। त्यामुळे विष्णू चाटेचा मोबाईल सीआयडी चौकशीकरता ताब्यात घेणार आहे। तर चाटेच्या घराची झाडाझडती घेतली जाते। खंडणी आणि सरपंच ही दोन म्हणजे सरपंच हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण हे दोन्हीचं आपापसातलं कनेक्शन तपासलं जाणार आहे। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला। याच मुद्द्यावरून आता जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांनी घणाघाती टीका केली आहे। सरपंच हत्या प्रकरणाचा प्लॅनर हा वाल्मिक कराडच आहे, तसंच कराड हा सिरियल किलर आहे असा आरोप त्यांनी केला। दुसरीकडे नैतिकतेच्या मुद्द्यावरून मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। इतका घाणेरडा, इतका विकृत, इतका घृणास्पद क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय, मी अजूनही सांगतो, धनंजय मुंडेंनी फोन केला असं माझं म्हणणं नाही, पण माझं 100% म्हणणं आहे की वाल्मिक कराडेचा प्लॅनर आहे। आणि गेले 10 वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातले 80% खून हे वाल्मिक कराडने प्लॅनिंग करून केलेले आहेत। तो विकृत आहे, तो सायकोपॅथ आहे, तो सिरियल किलर आहे। महाजन ज्यांची बदली केली सरकारने, त्या महाजन नावाचे इन्स्पेक्टर परळीला इन्स्पेक्टर होते, त्यांनी आजपर्यंत वाल्मिक कराडला अरेस्ट का नाही केली? काय त्याला मोकळं सोडलं होतं? आणि हेच महाजन हे केजला इन्स्पेक्टर होते जेव्हा हे सगळं लफडं झालं तेव्हा। तुमचे मित्र आज मर्डर त्यांनी केलेला आहे आणि तुम्ही आज नेते आहात, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही याच्यामध्ये नसाल, पण तुमचा मित्र याच्यामध्ये अडकलेला असल्यामुळे लोकांची अशी भावना झालेली आहे की सरकारकडनं या बाबतीत योग्य पद्धतीने शहानिशा केली जाणार नाही। याच्यामध्ये कदाचित राजकीय हस्तक्षेप येऊ शकतो आणि देशमुख परिवाराला न्याय मिळू शकत नाही। म्हणून आमच्या सगळ्यांचं मत आहे की नैतिकता बघता ज्या पद्धतीने विलासराव देशमुख साहेबांनी राजीनामा दिला होता, आर आबांनी राजीनामा दिला होता, त्याच पद्धतीने इथं धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर तिथं वाल्मिक कराड आणि हे जे बाकी 6-7 आहेत त्यांना तिथं कारवाई करावी आणि देशमुख परिवाराला न्याय मिळावा। हेच सांगतोय की तिथं वाल्मिक कराड शिवाय बीडमध्ये कुठेही कुठला निर्णय हा घेतला जात नाही। अधिकाऱ्याला आणायचं असेल, अधिकाऱ्याची नियुक्ती करायची असेल, एखादं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं असेल, बिस्किट विकायचं असलं तरी वाल्मिक कराडला सांगितल्याशिवाय आपल्याला विकता येत नाही।
त्याच्याच बरोबर आम्ही हे म्हणत नाही की धनंजय मुंडे याच्यात असतील, पण आमचं हे म्हणणं आहे की नैतिक जबाबदारी आहे की एवढी चर्चा जर झाली असेल तर तुम्ही केलं नसावं. तुमच्या या कार्यकर्त्यांनी 100% केलं असं आमचं मत आहे, पण तुमची नैतिक जबाबदारी की तुम्ही तिथं राजीनामा दिला गेला पाहिजे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सोनवणे आक्रमक झाले. न्याय मिळत नाही तोपर्यंत बोलत राहणार आहे. राज्यात न्याय न मिळाल्यास केंद्रात जाणार आहे, असं खासदार बजरंग सोनवणे यांनी माहिती दिलेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बजरंग सोनवणे आक्रमक झालेले आहेत आणि बजरंग सोनवणे असं म्हणतात की इथे न्याय मिळाला नाही तर केंद्रापर्यंत जाईल. खासदार बजरंग अप्पा सोनवणे आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सुरेश धस असतील, जितेंद्र आव्हाड असतील, वारंवार अनेक गोष्टी सांगतात. आमच्याकडे पुरावे आहेत किंवा आमच्याकडे सुद्धा अनेक अशा तक्रारी शासनाच्या वतीनं, CIDच्या वतीनं, SITच्या वतीनं आतापर्यंत कुणी आपल्याशी संपर्क साधलाय का? कोणी म्हटलंय का तुमच्याकडे काय आहे ते आम्हाला द्या? मी जेवढं या मीडियाशी बोलतोय, प्रिंट मीडियाला बोलतोय किंवा जनरल पब्लिकमध्ये बोलतोय, त्याच्या बाबतीत माझ्याकडं जी मला वाटतंय ती मी बोलतो आहे. मला त्याच्यावर कुणी आणखी विचारणा केलेली नाही. मला जर कुणी विचारलं आणि त्याच्यावर तुम्ही कशावरून बोलताय तर मी त्याचे उत्तर त्यांना 100% देईन. परंतु याचा अर्थ शासन जी लोक सांगतात आमच्याकडे पुरावे त्यांच्यापर्यंत जातच नाहीये. या तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचत मला ते सांगता येणार नाही, पण मला तर आणखी कोणी संपर्क केला नाही. आता जे बाकी तुम्ही नावं घेताय त्यांना कोणी संपर्क केलाय का नाही हे ते सांगू शकतील, मी नाही सांगू शकणार. मला आणखी संपर्क कोणी केला नाही. मला जर संपर्क झाला तर मी आपल्याला कळवेल. पंकजाताई काल असं म्हणाल्या की या प्रकरणावर वारंवार मला बोलण्याची गरज नाहीये. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की ते सखोल चौकशी करतील, योग्य ती कारवाई करतील. त्यामुळे वारंवार मीडियासमोर येऊन मला या प्रकरणाबद्दल किती वाटतं हे मला सांगण्याची गरज नाही असं त्या म्हणतात. ठीक आहे, मग त्यांचं ते मत असू शकतं. त्यांच्या मताविषयी मी काय बोललो पाहिजे? माझं मत असं आहे की मी त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत बोललो पाहिजे. मी बोलतोय. पण हे प्रकरण दाबलं जातं नाही, मला ह्या प्रकरणाच्या विषयी माझा कायदा व सुव्यवस्थेवर भरोसा आहे आणि बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही झगडतोय. महाराष्ट्र शासनानं जर कुठे यांना काही जर दाबायचा प्रयत्न केला तर आम्ही केंद्रापर्यंत आवाज उठवतोय. अमितभाई शहा यांना मी मागच्या दिवशी भेटलेलो आणि आणखी परत एकदा भेटणार. मी काल परवा सांगितलं मी परत पण त्यांची वेळ मागितलेली, पण मला वेळ नाही मिळाली. मला ज्यावेळी मिळेल नेक्स्ट वीकला नक्कीच मिळेल त्या दिवशी मी त्यांची भेट घेईल. पण हे प्रकरण जे मारेकरी आहेत त्यांना अटक होईल. जेवढे या गुन्ह्यात सामील आहेत या गुन्ह्यात सामील असणाऱ्या सर्वांना एकत्रित करून त्यांना फाशी मिळेपर्यंत शेवटपर्यंत ही प्रकरण मी लढणार म्हणजे लढणार. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.